मुझे लगी शाम संग प्रीत की दुनिया क्या जाने, मुझे लगी शाम संग प्रीत की दुनिया क्या जाने, मुझे लगी शाम संग प्रीत की दुनिया क्या जाने, क्या जाने भाई क्या जाने, क्या जाने कोई क्या जाने, क्या जाने कोई क्या जाने, क्या जाने कोई क्या जाने, मुझे मिल गया, मुझे मिल गया, मुझे मिल गया मन का प्रीत की दुनिया क्या जाने, मुझे मन गया मन का प्रीत की दुनिया क्या जाने, मुझे मिल गया शाम संग प्रीत की दुनिया क्या जाने, मुझे मिल गई शाम संग प्रीत की दुनिया क्या जाने, मुझे मिल गई शाम से प्रीत दुनिया क्या जाने. एकदा का प्रभूशी प्रेम झालं ना की जगाशी आम्हाला काही देणं घेणं नाही, भक्त तो. भगवान परमात्म्यानं स्वर्गामधून खाली उतरल्यानंतर अर्जुनानं विचारलं, देवा तुम्ही त्या पायरीवर पाय का ठेवू नको म्हटली मला सांगा. मग भगवंतांनी सांगितलं की बाबा रे, पंडू राजानं 99 यज्ञ केले होते स्वर्गाची प्राप्ती होण्यासाठी. स्वर्गाची प्राप्ती होण्यासाठी 100 यज्ञ करावे लागतात, पण तुमच्या पितांनी 99 यज्ञ केले होते, एक यज्ञ कमी पडला म्हणून स्वर्गाची प्राप्ती झाली नाही. म्हणून त्यांना देवतांनी स्वर्गाच्या 99 पायरीवर ठेवलेलं आहे, त्यांना स्वर्गामध्ये घेतलं नाही. मग म्हणाले काय करावं लागेल आता. त्यांना आमच्या पितरांना आमच्या पिताजींना स्वर्गामध्ये स्थान मिळालं पाहिजे, त्यासाठी काय करावं लागेल. तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्हाला राजसूय यज्ञ करावा लागेल, आणि हा यज्ञ जर तुम्ही सफल केला तर त्या यज्ञामधून तुम्हाला स्वर्गाची प्राप्ती होऊ शकते तुमच्या पितांना. आणि म्हणून भगवंतांनी पांडवांना राजसूय यज्ञ करायला लावला. राजसूय यज्ञ करत असताना त्याचा अर्थ असा आहे की या सगळ्या राज्याचा एकच राजा आहे सार्वभौम, असं सर्वांनी मान्य करून त्या यज्ञामध्ये दान करणं आणि उपस्थित राहणं हे अत्यंत सक्तीचं असतं. जे प्रेमाने आले त्यांचं स्वागत आहे, पण जे प्रेमाने येणार नाहीत त्यांना मात्र त्यांच्याशी युद्ध करून त्यांच्याकडून धन आणून त्या होमामध्ये त्या यज्ञामध्ये टाकलं गेलं पाहिजे, असा नियम आहे. आणि म्हणून असं हे सगळं करत असताना जरासंध जो होता, या जरासंधाने म्हटले मी नाही देणार म्हणले मदत वगैरे. मग त्या जरासंधाला मारण्यासाठी भगवान परमात्म्यांनी काय केलं, ब्राह्मणाचं रूप घेतलं. अर्जुनाला, भीमाला आणि स्वतः तिघांनी ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि भर दुपारी त्याच्या घरी ओम भवती भिक्षाम देही, भर दुपारी भिक्षा मागायला गेले. आणि भिक्षा मागायला गेल्यानंतर द्वारपालांनी विचारलं, अहो काय भिक्षा पाहिजे. म्हणले आम्हाला भिक्षा पाहिजे पण तुमच्याकडून नाही. म्हणले राजाच्या वतीनं आम्ही देतो, सांगा ना काय पाहिजे, धन दौलत पैसा अडका काय पाहिजे. ते म्हणले आम्हाला ती भिक्षा नाही पाहिजे. भिक्षा कोणती पाहिजे, राजाकडून पाहिजे, राजालाच बोलवा. शेवटी जरासंधाला बोलवण्यात आलं. जरासंधाने विचारलं का रे एवढ्या भरदुपारी उन्हामध्ये कशाला आलं माझ्या दारात. नाही म्हटले आम्हाला भिक्षा पाहिजे. बोला म्हणे काय भिक्षा पाहिजे, देऊन टाका रे म्हणे यांना. काही सोनं पाहिजे, दान पाहिजे, गाई पाहिजे, गुरं पाहिजे, ढोरं पाहिजे, राज्य पाहिजे, सीमा पाहिजे, काही जमीन पाहिजे, काय राजे वाडा बिडा काय लागत असेल तर देऊन टाका म्हणे यांना. नाही म्हटले आम्हाला ते लागत नाही, आम्हाला आम्ही जी मागतो ती भिक्षा दिली पाहिजे. म्हणजे मागा काय मागायचंय. काही नाही म्हणे आमच्या तिघापैकी एका सोबत तुम्ही युद्ध केलं पाहिजे, मल्ल युद्ध केलं पाहिजे, गदा युद्ध केलं पाहिजे. जरासंध पोट धरून हसायला लागला. म्हणले तुमच्याकडं जर बघितलं ना, भीमाकडं थोडं पाहिलं त्यांनी तेव्हा म्हणे या ब्राह्मणाकडं पाहिलं तर थोडं बरा वाटतो म्हणे, हा खाऊन पिऊन बरा दिसतो, पण हात तुम्ही दोघं कृष्ण आणि अर्जुनाकडं पाहिलं तुम्ही तर नुसतं फुसकारलं तरी उडून जासाल म्हणले. मी नाही म्हणे आमच्यासोबत युद्ध केलं पाहिजे.
मग त्याने भीमाला निवडलं आणि भीमासोबत मल्लयुद्ध केलं. मल्लयुद्धामध्ये जरासंध जो होता तो जोडलेला होता की नाही राक्षसीने ना, अर्धा जन्माला आलेला होता. काल सांगितलं मी तुम्हाला, तो कितीही वेळा मारला तरी तो पुन्हा चिटकून जायचा आणि पुन्हा लढायला सुरुवात करायचा. 4 दिवस युद्ध चाललं. भीम घामागर्द झाला, कृष्णाकडे बघू लागला की देवा, हा जरासंध मला ऐकत नाही. भगवंताने एक काडी घेतली आणि अशी तोडून दाखवली. असं तोड म्हटले त्याला. असं तोडल्यानंतर तो पुन्हा येऊन चिटकायचा. मग भगवंताने तीच काडी पुन्हा सांगितली, भीमदादा इकडे लक्ष द्या. अशी ती काडी दोन्ही मधून चिरली आणि उजवी काडी डाव्या बाजूला आणि डावी काडी उजव्या बाजूला फेकली. अशा पद्धतीने त्याला भगवंतांनी कपट रूपाने त्या जरासंधाचा वध केला. राहिला शिशुपाल. हा शिशुपाल भगवंताचा लग्नाच्या वेळी त्या ठिकाणी तो विरोध करत होता, शिव्या देत होता. भगवंतांनी माफ केलेलं होतं. का माफ केलं होतं? हा शिशुपाल चेदी देशाचा राजा होता आणि हा चेदी देशाचा राजा असलेला हा सम्राट होता. पण हा जेव्हा तो जन्माला आला तेव्हा त्याला 3 डोळे होते. किती डोळे? 3 डोळे आणि 4 हात होते शिशुपालाला. पण त्यावेळी याचा जन्म झाल्यानंतर आकाशवाणीमध्ये असं सांगितलं होतं की ज्याच्या मांडीवर हा जाईन त्याच्या हातानं याचं मरण आहे. आकाशवाणी झाली होती. मग काय, तो उद्योग असतो लागला घरच्या माणसाला. आला की जा भाऊ, मामा आहे जा मांडीवर. पण सगळ्यांच्या मांडीवर गेला तरी सुद्धा याचा 3रा डोळा आणि 2 हात गायबच होत नव्हते. बऱ्याच वर्षानंतर म्हणजे भगवान परमात्मा आत्याबाईला, हा आत्याचा मुलगा, आत्याबाईला भेटायला गेल्यानंतर आत्याबाईनं कृष्णाच्या मांडीवर या शिशुपालाला दिलं आणि शिशुपालाला मांडीवर जसं दिलं, मांडीवर कृष्णाच्या गेल्याबरोबर याचा 3रा डोळाही बंद झाला आणि दुसरे जे आगाऊचे 2 हात होते ते 2 हातही गायब झाले. आत्यानं कृष्णाकडे हट्ट धरला, दादा कृष्णा, माझं जे बाळ आहे ना, हे बाळाचं मरण तुझ्या हातामध्ये आहे. मी तुला पदर पसरते, याचं मरण तुझ्या हातामध्ये आहे आणि म्हणतो या बाळाला मारू नये. भगवान कृष्ण परमात्मा म्हणाले, ज्याचा जन्म झालेला असतो त्याचा एक दिवशी मृत्यू नक्कीच आहे. मी मारणारा कोण आहे? नाही म्हणे, आकाशवाणी झालेली आहे आणि या आकाशवाणीमध्ये असं घडलेलं आहे की ज्याच्या मांडीवर जाईल त्याच्यामुळे तुझ्या मांडीवर आलेला आहे तो, आणि त्याचा डोळा बंद झाला, त्याचे 2 हात बंद झाले, तुझ्या हातात मरण आहे. भगवान कृष्णांनी सांगितलं, याला मी 100 गुन्हे माफ करीन. किती गुन्हे? 100 गुन्हे माफ करेल आणि 101वा गुन्हा जेव्हा होईल तेव्हा मी याला ठार मारून टाकेल. शिशुपालाच्या आईने विचार केला, 100 गुन्हे, हा द्वारकेत राहतो, आम्ही इकडे चेदी देशामध्ये राहतो, या चिन्याचं कधी भेटच होणार नाही. 100 गुन्हे कावा घडतील याच्याकडून, मायापोराकडून? माझ्या मुलाकडून 100 गुन्हे घडणं शक्य नाही. तिने मान्य केलं आणि हा शिशुपाल राजस्व यज्ञामध्ये आलेला होता आणि राजस्व यज्ञामध्ये आल्यानंतर ब्राह्मणाची पूजा करायची आहे आणि कोण मुख्य ब्राह्मण कोण आहे, मुख्य यजमान कोण आहे, त्याची पूजा अगोदर करायची. ब्राह्मणाची पूजा करायची. जो ज्ञानी आहे, समर्थ आहे, ऐश्वर्य संपन्न आहे, अशा महात्म्याची पूजा करायची. सगळे ऋषीमुनी तिथे जमलेले होते. मग सगळ्या ऋषीमुनींनी विचार केला की महर्षी व्यास हे सगळ्यात जास्त विद्वान आहे, कारण त्यांनी सगळे शास्त्र लिहिलेले आहेत, त्यांचं पूजन करा, अग्रपूजेचा मान त्यांना द्या. व्यासांनी विचार केला, माझ्यापेक्षा माझा मुलगा जो आहे, यम प्रव्रजंत मनुपेतमपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर आजहार पुत्रेति तन्मयतया तरवो विनेन्दुस् तं सर्वहृदयं मुनिमानितोस्मि. व्यासांनी सांगितलं, ज्याचं मुंजी बंधन व्हायच्या अगोदर जो वनामध्ये गेलेला आहे आणि जो भिक्षा मागण्यासाठी गायीची धार काढण्या इतकंच ज्याच्या घरामध्ये राहतो, ग्रस्ताच्या घरी, असा विद्वान
ज्याने शुकदेवाने परीक्षितीला ज्ञान सांगितलं असा हा महात्मा शुक आहे. या शुकाला कृष्णाचं सगळं ज्ञान आहे, ब्रह्मविद्येचं सगळं ज्ञान आहे, परमेश्वर त्याला कळालेला आहे आणि म्हणून त्याला त्याची पूजा करा व्यासांच्या दृष्टीने. आणि मग गंध लावणारा धर्मराजा शुकमुनीची पूजा करायला जाऊ लागला. शुकमुनी म्हटले, वेडे झाले का तुम्ही? अरे माझी पूजा का करता? अरे इथं देवादिदेव पूर्ण परब्रह्म परमेश्वर अवतार भगवान परमात्मा या ठिकाणी तुमच्या यज्ञामध्ये पत्रावळ्या उचलतोय. त्या कृष्णाची पूजा करा, कारण तो समर्थ आहे, कारण तो सामर्थ्यवान आहे, तो परमात्मा आहे. त्याची पूजा करा. वासुदेवा परादेवा. वासुदेवास वेगळा असं कोण देव आहे? वासुदेवासारखा कोण धर्म आहे? वासुदेवासारखं कोणतं नाम आहे? एकम शास्त्रम देवकी पुत्र एव एको मंत्रस्य तस्य नामानि. एकच देव आहे. तुका म्हणे तुझ सोडविना कोणी एका चक्रपाणी वांजोनिया. जो चक्रपाणी ज्याच्या हातामध्ये चक्र आहे असा परमात्मा भवसागरातून पार करणारा कृष्ण परमात्मा आहे. त्याची पूजा करा. असं म्हटल्यानंतर धर्मराजांनी कृष्ण भगवंतांना बोलवलं, सिंहासनावर बसवलं आणि आता कृष्णाची पूजा करणार. त्यावेळी शिशुपाल उठून उभा राहिला. ए पांडवांनो, वेळ झालात का? अरे ते गवळ्याचं कार्ट आणि त्याची पूजा करता का तुम्ही? बलराम दादा म्हणले, याला मारू का? म्हणले, गदा घेऊन टाळ. कृष्ण म्हणाले, थांब थांब, घाई करू नको. त्यानं शिव्या द्यायला सुरुवात केली. अरे हा गवळ्यांचा कार्टा, हा दही दूध चोट्टा, याला तुम्ही पूजा करता का त्याची? म्हणले, एवढे ऋषीमुनी आम्ही राजे, आमची पूजा करायची ते त्याला गण लावता पहिला. तिकून भीमदादा उठले, म्हणले बघू का? म्हणले याच्याकडे. कृष्ण परमात्मा गप शांत शांत. मला सांगा, कृष्णा इतका संयम कुणाकडे? कुणाकडे संयम आहे? तो म्हटला, अरे हा बायांचे कपडे पळवणारा चोट्टा भामटा आहे आणि याला गोवर्धन पर्वत उचलता म्हणताय. अरे हा लबाड आहे, हा चोर आहे. बलराम दादा म्हणले, कृष्णा तू गप्प बैस. म्हणले, तू बाजूला सरक, याचा टाळख मारल्या. भगवान कृष्ण म्हणाले बलराम दादाला, दादा तुला माहित नाही आपण आत्याला काय शब्द दिलाय? आत्याबाईला काय शब्द दिलाय? याचे 100 गुणे माफ करायचेत आपल्याला. मोजायला लागले आणि म्हणून भगवान परमात्मा म्हणाले, शिशुपाल तुझ्या गुन्ह्यांची मोजमाप सुरू झालेलं आहे. 1 2 3 4 मोजायला सुरुवात केली. शिशुपाल म्हणला, जा रे म्हणला बामट्या, लबाड कुठला की बायांना पळवणारा असा हा शूर आहे का? म्हटले 100 गुन्हे झाले. भगवान परमात्म्याने सांगितलं, बा आत्याला शब्द दिला होता मी तुझ्या आईला की याचे 100 गुन्हे माफ करेन. 100 शिव्या मी शांतपणे ऐकल्या आहेत. इथं बसलेल्या माणसांना, इथं बसलेल्या सगळ्यांना मला विचारायचंय, 100 शिव्या तुम्हाला दिल्यानंतर तुम्ही शांत बसाल का? साऊंड सिस्टीम वाले नाही, सगळ्यांना विचारायलो. 100 वेळा शिव्या दिल्या तुम्हाला, तुम्ही शांत राहाल का? तुम्ही नुसतं अरे म्हटलं तर लगेच कारे म्हणायची तयारी तुमची. 100 शिव्या. केवढा मोठा संयम भगवंताकडे आहे, केवढी मोठी शांतता भगवंताकडे आहे. 100 शिव्या दिल्यानंतरही ज्याच्या चेहऱ्यावर बदल झाला नाही असा हा कृष्ण परमात्मा. आणि 121 शिवी दिल्यानंतर भगवान परमात्म्याने आपल्या सुदर्शनाला सांगितलं, जा याला भेटून या. भगवंताचं सुदर्शन निघालं आणि त्याचं जे मुंडकं उडालं तसं ते होमामध्ये पडलं
एक बळी त्यांना द्यायचा होता होमामध्ये. संपन्न असलेल्या राजाचा त्या ठिकाणी राजश्व यज्ञ यशस्वी पूर्ण झाला. पंडूराजाला स्वर्गाची प्राप्ती झाली आणि शिशुपालाचा उद्धार भगवंतांनी केला. बोलिये श्रीकृष्ण भगवान की. आणि म्हणून असा हा प्रकारे या ठिकाणी भगवंताच्या अनंत लीला आहेत. मंडळी, एका वर्षामध्ये भगवंताच्या 18,000 श्लोकांचं वर्णन कोणीच करू शकणार नाही. आणि म्हणून भागवताची कथा 3 वर्ष घेतल्या जाते सलग. तेव्हा राहिलेल्या ज्या कथा आहेत ह्या कथा वेगवेगळ्या पद्धतीने भागवतकार या वर्षी ज्या सांगितल्या त्या बदलून दुसऱ्या कथा सांगत असतो. पुढच्या वर्षी ज्या सांगितल्या त्याच्या तिसऱ्या वर्षी वेगळ्या कथा, अशा 3 वर्षामध्ये ते भागवत पूर्ण होत असतं. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला फक्त शेवटचं एक चरित्र आज या ठिकाणी पाहायचं आहे. सुदाम नावाची नगरी आहे. द्वारकेपासून 60 किलोमीटर अंतरावर कपिला नावाची नगरी आहे. आणि ही कपिला नगरी कालयवन राज्याच्या शेजारी असल्यामुळे कालयवन राज्यामध्ये कपिला नामनगरी असुनी, कपिला नामनगरी असुनी, तेथे वस्तीस सुदाम ब्राह्मण दारिद्र्य पिळुनी, नित्य करुणी कौरान्य मिळवुनी आणि तसे सदने मिळवुनी आणि तसे सदनी, तुझे दिसे पाहिले मुष्टीभर धान्य करी. सुदाम नावाची नगरी आहे आणि या नगरीमध्ये हा सुदामा ब्राह्मण अत्यंत चारित्र्य संपन्न सुशील असलेला ब्राह्मण. परंतु हा ब्राह्मण वेदांचा उपनिषदांचा अभ्यास करून सर्व समाजामध्ये संस्कृतीचं आणि संस्काराचं वितरण करणारा, संस्कृती वाढवणारा हा ब्राह्मण. पण अत्यंत दारिद्र्याने तो खचल्या गेला. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष एकसारखा दुष्काळ पडला. आणि दुष्काळ पडल्यानंतरही सुदामा भगवान कृष्ण परमात्म्याकडे मागायला जात नाही. दुष्काळ पडल्यानंतर संतांना बरं वाटतं. बरे केले देवराया, देवा या दुष्काळ पडला बरं झालं, समाधान आहे आम्हाला. तुकोबारायांच्या संसारामध्ये दुष्काळ पडला. दुकान होतं, दुकान गेलं, लोकांनी पैसे बुडवून टाकले आणि एकदम दारिद्र्य जमा झालं सगळं. तरी तुकोबा शांत आहेत, समाधानी आहेत. आम्हाला ती शांतता, आम्हाला ते प्रेम अत्यंत महत्वाचं आहे. सुदाम्याची बायको सांगू लागली, अहो तुम्ही उठता बसता कृष्ण 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 म्हणत राहता. जाना एकदा, तुमचा मित्र आहे ना, तो मोठा द्वारकेचा राजा आहे म्हणे. जाना तुम्ही त्याच्याकडे जा आणि त्याच्याकडे जाऊन त्याला काहीतरी थोडस मागून आणा. सुदामा म्हणाला, आपल्याला 4 मुलं आहेत, तर आपली ही अवस्था, त्याला 16,108 बायका आहेत, 10 पोरं आणि 1 पोरगी आहे. केवढा मोठा संसार आहे त्याचा. त्याला काय मागायला जायचं आपण? अहो पण तुम्ही इतकं त्याच्यावर प्रेम करता, मग प्रेम करणाऱ्या भगवंताला, त्या कृष्णाला काही मागायला जा. राजा आहे ना तो, देईल ना तुम्हाला. उसनं मागायला जा. नाही, मी नाही जाऊ शकणार. कृष्णाला नाही मागणार मी. कसं मागायला जायचं त्याच्याकडे? आमच्या भारत देशामधला हा आदर्श भक्त आहे. आमचा भक्त, आमच्या हिंदुस्थानातला कोणताही भक्त देवाकडे कधीच मागणी मागत नाही, स्वतःसाठी तर कधीच मागत नाही. आणि मागायचं जरी असेल तर तो जगाच्यासाठी वागतो. आता विश्वात्मके देवी येणे वाग यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे. दान हे जे खरा जी व्यंकटेशानो दया सत्कर्मी रथे वाढो, होता परस्परे कळू मैत्री जीवांचे. दुरितांची तिमिर जाऊन विष
विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जीवांची ते लावू प्राणी जात. काहीच मागणं नाही, सगळं जगाला भेटलं पाहिजे. जो जे वांछील तो ते लाहो, काहीच मागणं नाही. आणि मी मागायला जाऊ सुदामाकडे, कृष्णाकडे. पत्नी विचारात पडली की आता काय करावं. तेव्हा पत्नीला एक आयडिया सुचली की हा गो असं करा ना, तुम्ही गुरुबंधू आहात ना. म्हणे हो गुरुबंधू आहोत, आम्ही दोघं एका शाळेमध्ये शिकलो संदीपनी ऋषींच्याकडे. मग असं करा, तुम्ही शाळेतून निघत असताना काय ठरवलं. म्हटले कृष्णाला मी सांगितलं होतं की तू उन्मत्त झालेल्या राजांना सरळ करायचं, आणि तुम्ही मला कृष्णाने सांगितलं होतं की धर्माचे संस्कार सगळ्या जगापर्यंत पोहोचवायचं काम ब्राह्मणाचं आहे, तू काम करते. सुदामाची पत्नी सुशीला, तिच्या लक्षात आलं की ही गोष्ट चांगली. ती सुशीला म्हणाली, अहो, सुदामाच्या पत्नीचं नाव सुशीला, अहो मग असं करा ना, तुम्ही इतक्या दिवसापासून जे काम केलेलं आहे या कामाचा हिशोब द्यायला तरी जा, किती काम केलंय म्हणून. ही गोष्ट सुदामाला आवडली. किती दारिद्र्य सुदामाकडं. सुदामाच्या घरात एकच वस्त्र होतं नेसायला. बायकोला बाहेर यायचं असेल तर सुदाम्यानं घरात जावं आणि आपलं अंगावरचं वस्त्र बायकोला द्यावं, आणि ते कपडा घालून बायको बाहेर यायची. सुदाम्याला भेटायला कोणी जर आलं बाहेर तर सुदाम्याची पत्नी घरात जायची, आपल्या अंगावरचं ते धोतर फेडायची आणि त्याला नेसायला द्यायची. केवढं दारिद्र्य. 8 दिवस त्याची चूल पेटत नाही, महिना चूल पेटत नाही. गावात भिक्षा मागायला जावं, भिक्षा भेटत नाही. पण सुदाम्याची पत्नी आपला नवरा पती गरीब आहे म्हणून माहेरला निघून गेली नाही. पतीशिवाय ती एक क्षणभरही राहत नाही. पतीची आब घालवत नाही. कोणी जर तिच्या घरी भिक्षा मागायला आलं भिकारी तर ती सांगायची, महाराज आज आमच्या घरी उपवास असल्यामुळे आम्ही स्वयंपाकच केला नाही हो. पण ती सांगायची नाही की माझ्याकडे गरिबी आहे, माझ्याकडे दारिद्र्य आहे, आमच्याकडे घरात काही राहिलं नाही. ही कसं सांगायचं नाही. आलेली भाकर मुलांना खाऊ घालायची, आलेलं पीठ त्याच्यामध्ये पाणी कालवायचं आणि मुलांना खाऊ घालायचं, पाजायचं. भयानक दारिद्र्य. 18 विश्व दारिद्र्य सुदामाच्या घरी आहे. 18 विषय, 18 गुणिले 20, 360 दिवस सुदामाच्या घरी चूल पेटत नाही. तो गरीब, आपण गरीब आहोत का. सुदामा अत्यंत गरीब. कृष्ण 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 असं म्हणतो आहे. सुदाम्याच्या पत्नीनं विनंती केली की तुम्ही जा ना एकदा. अगं मी देवाला भेटायला, कृष्णाला भेटायला जायचं असेल तर रिकाम्या हाताने कसं जाऊ. रिक्त हस्ते न पश्यन्ति राजानां देवता गुरु. गुरुला भेटण्यासाठी रिकाम्या हाताने जाऊ नये. राजाला भेटायला जायचं असेल तर रिकाम्या हाताने जाऊ नये. काहीतरी घेऊन जा. फूल घेऊन जा, फळ घेऊन जा, पुष्प घेऊन जा, वस्त्र घेऊन जा, काहीतरी घेऊन जा. आणि काहीच नसेल तर शुद्ध अंतःकरण घेऊन जा. कसं जाऊ मी रिकाम्या हातानं. तेव्हा सुदाम्याची पत्नी म्हणली, थांबा मी गावात जाऊन येते. सुदाम्याची पत्नी गावामध्ये गेली. आजूबाजूच्या बायांना म्हणाले, मावशी आमचे यांना कृष्णाकडे जायचं आहे. 60 किलोमीटरचं अंतर आहे आणि कृष्णाला भेटण्यासाठी काहीतरी त्यांना पाहिजे. शिदोरी न्यायला सोबत काही असलं तर द्या ना. 4 घरी मुठ थोडेसे पोहे मिळाले. 4 रंगाचे 4 वेगवेगळ्या घरातले पोहे गाठोड्यात बांधले, सुदामाच्या हातात दिले आणि सुदामाला सांगितलं
लवकर या बरं, मी तुमची वाट बघते. सुदैवानं ती पोह्याची गठुडी घेतली. पोह्यांची गठडी घेतली आणि आपल्या बायकोकडं पत्नीकडं बघतो, सुशिलेकडं बघतो. सुशिले, किती त्रास सहन करतेस ग माझ्यासाठी. मी जातो पण लेकरांवर लक्ष ठेव बर का. चारही लेकर भाकरीसाठी अन्न अन्न करून झोपी जातात, जेवायला मिळत नाही. केवढं दारिद्र्य आहे. सुदाम्याच्या पत्नीनं आपले अश्रू आवरले आणि सांगितलं लवकर जा आणि जाताना स्वतःची काळजी घ्या बरं. वेळेवर थकवा आला की कुठेतरी झाडाखाली थांबत जा. रस्त्याला कुठे कुठे सदन माणसाचं घर मिळालं तर भिक्षा मागत जा, तिथे जेवण करत जा, पण लवकर या बरं. तुमच्या विना मी राहू शकणार नाही. सुदामा निघाला. सुदामा निघाला आणि निघाला सुदामा कृष्ण कृष्ण कर. चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुदामा निघाला मिलने सुदामा. चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. सुदामा निघालेला आहे. हळूहळू चालत 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 सुदामा निघालेला आहे. 60 किलोमीटरचा अंतर सुदामा चालत येतो आहे. थकून गेलेला आहे सुदामा. कृष्ण 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 कृष्ण. आणि रस्त्याने चालत जाताना पायामध्ये काटे मोडतायत. सुदामा दुःख करू लागला, हे प्रभू, कुठल्या जन्माचं मी पाप भोगत आहे, मला हा त्रास होतोय तुझ्या दर्शनाला येण्यासाठी. सुदामा पुन्हा उठतो. मिल चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने. गेलेला वाकत वाकत सुदामा चालतोय. थकून गेलेला आहे, कपडे फाटलेले आहेत आणि असा हा सुदामा कृष्ण कृष्ण करत. गात चले मने में, गात चले मने में, गात चले मने में, हरे कृष्ण श्यामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. सुदामा भाऊ लागला. द्वारका दिसायला लागली, सुवर्णाची द्वारका. कपाळावर हात देऊन पाहतोय सुवर्णाची द्वारका. द्वारकेचे कळस चमकायला लागले आणि सुदामा विचार करू लागला की तो कृष्ण मला भेटेल की नाही. असा विचार करत करत चालत चालत चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. चले की पोतली बगल में छुपाए, तंदूर की पोतली बगल में छुपाए, लौटार झारी गले लटकाए, लौटार झारी गले लटकाए, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. आणि असं एक एक पाऊल टाकत टाकत सुदामा द्वारकेच्या दरबारापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. द्वारपाल तिथे उभे आहेत.
आणि या द्वारपालांनी सुदाम्याला विचारलं, ए कहा जावत है, कुठे चाललास? सुदामा म्हणाला, अहो या द्वारका नगरीचा जो कृष्ण आहे ना, तो कृष्ण माझा मित्र आहे, सगळा आहे, गुरु बंधू माझा आहे, मी त्याला भेटण्यासाठी निघालेलो आहे. द्वारपाल हसायला लागले, म्हणले बघा कसा वेडा माणूस आहे. म्हणले अरे का कुठे कृष्ण परमात्मा आणि हा कुठे फाटका सुदामा ब्राह्मण? अरे याच्या अंगावर धर्मास नाही, याच्या अंगावर कपडे चांगले नाही आणि तो म्हणतो कृष्ण माझा मित्र आहे, वेडा आहे, जाऊ द्या. सुदामा पुन्हा विनंती करतो की अहो जाऊ द्या, मला कृष्ण परमात्म्याला भेटायचं आहे. जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा एक द्वारपाल सुदाम्याला ढकलून देतो आणि सुदामा खाली पडला. कृष्ण 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 कृष्ण. सुदामा भगवंताचं नामस्मरण चिंतन करत आहे. पुन्हा सुदामा उठला, माय बाप अहो मला कृष्णाला भेटायचं आहे, कृष्ण महाराजांना भेटायचं आहे. सांदीपणी ऋषींच्या आश्रमामध्ये शिकताना तो माझा गुरुबंधू आहे, आम्ही एका शाळेमध्ये शिकलेलो आहोत आणि म्हणून मी त्याला भेटण्यासाठी आलेलो आहे. मला त्याला भेटायचं आहे, जाऊ द्या ना. पुन्हा द्वारपाल त्याला ढकलतात. सुदामा पुन्हा पडतो आणि पुन्हा पडल्यानंतर पुन्हा सुदामा उठण्याचा प्रयत्न करतो. कृष्ण 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 असं नामस्मरण करतोय सुदामा. आणि सुदाम्याला विनंती केली की माय बाप मला नाही जाऊ देत ना तुम्ही, हरकत नाही, पण माझी एक विनंती आहे तुम्हाला की त्या कृष्ण महाराजांना जाऊन सांगा की तुझा मित्र सुदामा आला आहे, तो भेटण्यासाठी दारामध्ये तळमळत आहे. फक्त जाऊन सांगा तुम्ही महाराजांना सुदामा ब्राह्मण आला आहे. एका द्वारपालाला त्याची कीव आली आणि द्वारपाल म्हणाला की तू इथं उभा राहा, मी जाऊन सांगून येतो महाराजांना. आणि म्हणून द्वारपाला त्या सुदाम्याच्या जवळून द्वारपाला निघाला, चोपदार निघाला आणि कृष्ण महाराजाकडे आला. कृष्ण महाराज उंच सिंहासनावर बसलेले होते. चोपदारानं आल्याबरोबर प्रणाम केला. महाराज कृष्ण भगवान की जय जयकार केला. कृष्ण परमात्मा सिंहासनावर बसलेले होते आणि त्या द्वारपालानं सांगितलं, महाराज आपल्या द्वारामध्ये एक ब्राह्मण आलेला आहे आणि तो आपल्या बेटीची इच्छा करत आहे. भगवान कृष्ण परमात्म्याने विचारलं, कोण आहे तो ब्राह्मण, कसा आहे तो? द्वारपाल सांगे द्वारकाधीशाला, द्वारपाल सांगे द्वारकाधीशाला. एक विप्रद्वारी एक विप्रद्वारी भेटण्यास आला. द्वारपाल सांगे द्वारकाधीशाला, द्वारपाल सांगे द्वारकाधीशाला. द्वारपाल सांगू लागला आणि सांगितल्यानंतर भगवान कृष्ण परमात्म्यांनी विचारलं, कोण आहे तो, कसा आहे? दीन दुबळांगी नाही तनूला, कुठुनी आला कोण जाणे तयाला, कुठुनी आला कोण जाणे तयाला. वस्त्र फाटलेले दिस नयनाला. द्वारपाल सांगे
द्वारपालशाला द्वारपाल सांगे द्वारकाधीशा. महाराज तो जो ब्राह्मण आहे ना, अंगावर फाटके कपडे आहेत आणि असा वाळलेला शुष्क झालेला आहे, पण तेजस्वी आहे, सुंदर आहे दिसायला. कृष्ण परमात्म्याने विचारलं, अरे तो ब्राह्मण आहे तर त्या ब्राह्मणाने काही नाव सांगितलं असेल ना? पुसिले तया नाव त्या ब्राह्मणाला, पुसिले तया नाव त्या ब्राह्मणाला, सुदामाचे नाव माझे म्हणाला, सुदामाचे नाव माझे म्हणाला, सुदामाचे नाव माझे म्हणाला, सखा मित्र माझा तुम्हासी म्हणाला, द्वारपाल सांगे भगवान परमात्म्यानं ऐकलं आणि ऐकल्याबरोबर भगवान कृष्ण परमात्म्याने ऐकलं. सुदामा नाव सांगितल्याबरोबर भगवान कृष्ण परमात्मा पळाले आणि सुदाम्याला आलिंगन दिलं, सुदाम्याला भेट दिली. दोघांची ही अवर्णनीय असलेली भेट. टाळी वाजूया. सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन. वो सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन, सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन. हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंबा, हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंबा, ये मेहमान कैसा अजीब आ गया है, ये मेहमान कैसा अजीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो कि तुम्हें सुदामा गरीब आ गया है, कि मैं सुदामा गरीब आ गया है. भगवान परमात्म्यानं सुदाम्याला हातामध्ये धरलं आणि सोबत भगवान परमात्मा सुदामजीला घेऊन येत आहेत, सुदाम देवांना घेऊन येत आहेत आणि आणलं महालामध्ये. आणि महालामध्ये आणल्यानंतर सुदाम्याला उंच सिंहासनावर कृष्ण परमात्मा बसवायला लागले. सुदामा म्हणाला, नको नको, एवढ्या भव्य दिव्य सिंहासनावर मी बसत नाही. भगवंतांना तो म्हणतो मी खाली बसतो. तेव्हा भगवंतांनी बळजबरी उठवलं आणि सुदामाला उंच सिंहासनावर बसवलं. आणि श्री गोपाल कृष्ण भगवंतांनी सुदामाला आपल्या बराबर बसवलं. बराबर में अपने सुदामा बिठाए. भगवंतांनी आपल्या बरोबर बसवलं आणि बसवल्याबरोबर भगवंतांनी रुक्मिणीला सांगितलं, अगं बघते काय, असा तेजस्वी ज्ञान संपन्न असलेला महात्मा ब्राह्मण कधीच आपल्या दरबारात आला नाही. लवकर पाणी घेऊन या, त्याचे पाय धुवायचे आहेत. आणि माय बापो, रुक्मिणीला पाणी आणायला वेळ लागला. भगवान परमात्म्याने सुदाम्याचे पाय आपल्या हातामध्ये घेतले. देख सुदामा की दीन दशा, करुणा करके करुणा निधि रोए. मित्र सुदामा के पग भगवान ने अपने नयन नीर से धोए. भगवंतांनी आपल्या डोळ्यातल्या आसवांनी सुदाम्याचे पाय धुवायला सुरुवात केली.
भगवंतांनी त्या सुदामाचे पाय धुतले. सगळ्या आपल्या अष्टपट्ट राणीया आणि 16,108 स्त्रियांना बोलवलं आणि सांगितलं, अरे या ब्राह्मणाची पूजा करा. सगळ्या जडी येतात. भगवंतांनी पाहिलं की या सुदाम्याच्या अंगावर फाटके कपडे आहेत आणि म्हणून भगवंतांनी आपले भरजरी कपडे सुदाम्याच्या अंगावर चढवलेले आहेत. सुदाम्याने ते कपडे पाहिल्यानंतर सुदाम्याला आनंद झाला. म्हणला, आत्तापर्यंत माझ्या जीवनामध्ये एवढे भरजरी वस्त्र कोणी मला दिली नाहीत. आणि म्हणून सुदाम्याच्या अंगावर ते कपडे घातले. सुदामा आनंदित झाला. भरजरी वस्त्र भगवंतांनी त्याला नेसवलेले आहेत. आनंदाची दिवाळी या ठिकाणी सुदाम्याची होते. सुदामा हसू लागला. वाह, किती छान कपडे आहेत म्हणला. असे हे कपडे घातले, भरजरी वस्त्र अंगावर घातले आणि त्याबरोबर संपूर्ण कपडे घातल्यानंतर भरजरी आपल्या अंगरखा भगवंतांनी सुदाम्याला घालायला दिलेला आहे. अंगरखा घातला, पूर्ण कपडे घातले. डोक्यावर सुवर्णाचा मुकुट त्याच्या डोक्यावर बांधलेला आहे. सुंदर असा मुकुट सुदाम्याच्या डोक्याला बांधलेला आहे. सुदाम हसायला लागला. म्हटला, वा वा वा, असा हा सोन्याचा मुकुट आणि एवढं सोनं जरी मी घरी घेऊन गेलो तरी माझी दारिद्र्य मिटून जाईल. हसायला लागला. म्हणला, वा, किती छान आहे. आणि म्हणून सुदाम्याला टाळ्या वाजवा एकदा. सुदाम्याचा सत्कार भगवान कृष्ण परमात्मा या ठिकाणी सुवर्णाचा मुकुट वगैरे घालून करतायत. गळ्यामध्ये भरजरी असे मोत्यांच्या माळा घातलेल्या आहेत. स्वतः साक्षात परमात्मा, ज्या परमात्म्याचं विश्व वंदन करतं असा हा परमात्मा आपल्या परमप्रिय असलेल्या भक्ताचं स्वागत पूजन या ठिकाणी करतोय. आणि मग भगवंतांचं पूजन झाल्यानंतर, त्या ब्राह्मणाचं पूजन झाल्यानंतर भगवंतांनी आपल्या सगळ्या परिवाराला सांगितलं, अगं या ब्राह्मणाची पूजा करा, आशीर्वाद घ्या. आणि मग काय सांगावं, सगळा कृष्ण भगवंताचा जो परिवार होता तो ब्राह्मणाची पूजा करू लागला. प्रत्येक जण पूजा करायला आल्यानंतर नमस्कार केल्यावर सुदामा आशीर्वाद द्यायचा. सौभाग्यवती भव, पतिप्रिया भव, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. पण आता आशीर्वादात बदल केला, फक्त पतिप्रिया भव, सौभाग्यवती भव. 16,108 स्त्रियांची लाईन होती. सुदामा कंटाळला. 100-200 बायकांना आशीर्वाद दिल्यानंतर सुदाम कंटाळला आणि सुदामाने कृष्णाला बोलवलं जवळ. कृष्णा इकडे म्हणले जवळ. लाईन किती लंबी म्हणले काय झालं? अरे आशीर्वाद देता देताना हात वर करता करता कंटाळा आला. कृष्ण म्हणाला, माझ्या घरात तुला काय भांडणं लावायचे का? म्हणले, अर्ध्या बायकांना आशीर्वाद देशील ना अर्ध्यांना देणार नाही. भांडणं लावतो का म्हणे माझ्या घरात? सगळ्यांना आशीर्वाद द्यावा लागेल. सुदामा किती भोळा. सुदामा म्हणाला, कृष्णा नाही रे, एवढ्यांना सगळ्यांना आशीर्वाद देता येणार? सगळ्यांना कसा आशीर्वाद देता येईल? असं कर ना सुदामा. सुदामा म्हणाला, असं कर ना कृष्णा, तू माझ्या पाया पड, मी तुला आशीर्वाद देतो, सगळ्या बायकांना आपोआप भेटून जाईल. आणि घडलं मंडळी तसं. भगवान कृष्णाने ब्राह्मणाची पूजा केलेली आहे, ब्राह्मणाचा सत्कार केलेला आहे. आणि हा सत्कार वगैरे संपल्यानंतर भगवान परमात्मा म्हणाले, का रे सुदामा, 4 दिवस झाले तुझा सत्कार चालू आहे, मस्तपैकी पुरणपोळ्या खातो, मांड्या खातो, लाडू खातो, शिरा खातो, बर्फी खातो, सगळं जेवण करतो आहे. माझ्या वहिनीनं माझ्यासाठी काही पाठवलं की नाही? सुदामा आपली ते आणलेली पोह्यांची गठडी लपवायला प्रयत्न करू लागला. भगवान कृष्ण परमात्मा शोधायला लागले, सुदाम्यानं कुठे लपवून ठेवलेली आहे. इकडं पाहतात, तिकडं पाहतात, सगळीकडं पाहतात, शोधाशोध करण्याचा प्रयत्न करतात. कृष्ण शोधत आहे, कुणीकडं आहे, कुणीकडं, इकडं आहे का तिकडं आहे, इकडं आहे का तिकडं आहे. सुदामा लपवण्याचा प्रयत्न करतोय आपलं दारिद्र्य. भगवान परमात्मा शोधतायत त्याचं दारिद्र्य कुठे लपलंय. आणि म्हणून भगवंतांनी ते सुदामाची ती गठडी हिसकून घेतली आणि हिसकून घेऊन भगवान परमात्मा पुढे जातात आणि पुढं जाऊन ती सुदामाने ती गठोडी सोडली आणि ते सुदामाचे पोहे मिटक्या मारत मारत भगवान परमात्मा खाऊ लागले. मला सांगा,
खरंच भगवंताला भूक लागली होती का? का भूक लागे इतकी हिसकून घेशी पोहे. देवा तुला इतकी भूक लागली होती का रे? सुदाम्याचे पोहे हिसकून घेतलेस तू. सगळ्या बायका जमा झाल्या आणि त्या म्हणाल्या कसे अप्पल पोटे एकटेच खायला लागले, आम्हाला देत नाही. आणि म्हणून भगवान परमात्म्यांनी त्या सुदामाचे पोहे सगळ्यांना वाटले आणि तो प्रसाद सगळ्यांना दिला. मंडळी 7-8 दिवस झाले. सुदामाने विचार केला की भगवान परमात्मा कृष्ण अजूनही विचारत नाही की तुझ्या घरी काय चाललंय, माझी वहिनी बरी आहे की नाही, असं विचारायला तयार नाही. विचारलं तर सांगता आलं असतं की आमच्याकडे दुष्काळ आहे, पण तो विचारत नाही. सुदामा म्हणाला काही हरकत नाही, तो विचारित नाही ना, मी पण सांगणार नाही त्याला की माझ्याकडे गरिबी आहे, दारिद्र्य आहे, मी मरून जाईल, पण काही मागणार नाही त्याच्याकडे. भक्ती अशी असली पाहिजे की ज्याच्यामध्ये काही न मागता भगवंतावर प्रेम करता आलं पाहिजे. भक्ती म्हणजे प्रेम आहे, प्रेम. पाण्यातली मासोळी असते ना, ती मासोळी पाण्यावर प्रेम करते. पाण्यातल्या मासोळीला विचारा पाणी म्हणजे काय, ती सांगेल, पाण्याच्या बाहेर काढल्यावर सांगेल की पाणी म्हणजे माझं जीवन आहे, पाण्याशिवाय मी राहू शकत नाही. तसा जो भक्त असतो ना, भक्त परमेश्वराच्या वेगळा राहू शकत नाही. स्वामी म्हणाले ना, भक्तानं सेजागावी. अरे भक्त एका ठिकाणी देव एका ठिकाणी असं होणार नाही. भक्त आणि परमेश्वर वेगळे होऊ शकत नाही. जो देवाशिवाय राहू शकत नाही त्याला भक्त म्हणावं. आणि म्हणून मीना जीवनेसी प्रीती ते तुटलिया प्राण जाती, तेवी देवे विन कुंठे गती, ते भक्ती उत्तम. सुदामाची भक्ती उत्तम आहे. सुदामा विचार करतोय की इतके दिवस झाले कृष्णाने विचारलंच नाही काही मला, पण माझ्या अंगावर जे कपडे दिलेले आहेत ना, एवढे कपडे आणि गळ्यातलं सोनं नाणं मोती माणिक हे जर मी घरी घेऊन गेलो तर माझे 10 पिढ्या संपणार नाही. भगवान परमात्म्यांनी ओळखलं की ब्राह्मणाची बुद्धी भ्रष्ट व्हायला लागली म्हणले. आता भगवान परमात्मा म्हणाले, सुदामा घरी जातोस की नाही, जायचे की नाही? हो म्हणले जायचंय. मग जायचं जर आहे तर मग सुदामा हे अंगावरचे भरजरी कपडे आहेत ना, हे कपडे काढून ठेव. म्हणले का बरं? अरे रस्त्याने चोर भेटले तर हे सोनं नाणं सगळं काढून ठेव, हा मुकुटही काढून ठेव, रस्त्याने चोर भेटले तर. सुदामा मनात म्हणाला चोर भेटायचं दूर राहिलं, पण हाच पहिला चोर भेटला. सगळं सुदामाने पुन्हा सगळं काढून दिलं. पूर्ण भगवंताने त्याच्या सुदामाच्या जवळचं काढून घेतलं. सुदामा आपल्या घरी पोहोचला. पण घरी पोहोचल्यानंतर काय चमत्कार झालेला आहे मंडळी, माय बाप हो. सुदामा जेव्हा इकडे निघाला होता तेव्हाच भगवान परमात्म्यांनी विश्वकर्म्याला सांगून सुवर्णाची नगरी सुदामाची करून टाकलेली. सुदामा ज्या नगरीत राहत होता ना, ती पूर्ण नगरी सोन्याची करून टाकली. सुदामा येणार आहे म्हटल्याबरोबर सुदाम्याची पत्नी भरजरी कपडे घालून, अंगावर दागदागिने घालून, कानामध्ये कुंडल, कानामध्ये झुंबर घालून, गळ्यामध्ये मंगळसूत्र, सोनं नाणं, पायात पैंजण, कमरेला कंबरपटा, सगळं नाकात नथ वगैरे घालून तयार त्याला स्वागत करण्यासाठी. स्वागत करायला तयार होऊन सुदामाची पत्नी सुशीला गेली आहे. सुदाम्याला आपली पत्नी ओळखता येत नाही. सुदामा म्हणतो तुम्हाला कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतं. ती म्हटली बाई, आणि मग त्या सुशीलेच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. अहो तुम्ही गेला होतात ना, तुम्ही ज्या दिवशी गेलात त्याच दिवशी कृष्णनाथाने, कृष्ण महाराजांनी विश्वकर्म्याला इथं पाठवलं होतं आणि ही सगळी सुवर्णाची नगरी केलेली आहे. मुलांना सुवर्णाचे कपडे, सुवर्ण सगळं दिलेलं आहे. संपूर्ण नगरी सोन्याची झाली आहे. मोरोपंतांनी एका आर्यामध्ये असं म्हटलंय, पाहत्या सुदाम भाळी विधीने लिहिले की भीक मागावे, त्या विधी लिखिता ते पुसुनी हरीने लिहिले न भीक मागावे. भगवान परमात्म्यांनी त्या सुदाम्याच्या कपाळावर सटवीनं असं लिहिलं होतं म्हणतात. काय लिहिलं होतं की याने भीक मागावी, आयुष्यभर याने भीकच मागली पाहिजे, असं सटवीनं याच्या कपाळावर लिहिलं होतं सुदाम्याच्या. पण कमाल आहे, प्रभूची कृपा झाली
दया घनाची कृपा झाली, परमात्म्याची कृपा झाली आणि भगवंताने त्याच्या कपाळावर लिहिलं होतं ना, भीक मागावी. भगवंतानी फक्त एक अक्षर त्याच्या पुढे लिहिलं. काय लिहिलं? न शब्द लिहिला. न शब्द, न भीक मागावी. याने आयुष्यात कधीच भीक मागू नये. त्याला मोठा त्या सुदाम नगरीचा राजा बनवलेला आहे. अशी ही सुदामाची कहाणी या ठिकाणी विश्रांती घेत आहे. मंडळी, अशी ही कथा शुकमुनी राजा परीक्षितीला सांगत असताना त्या ठिकाणी 7 दिवस पूर्ण झाले होते आणि 7 दिवस पूर्ण झाल्यामुळे त्या ठिकाणी तो राजा ऋषीने दिलेला जो शाप होता, शृंगी ऋषीने दिलेला शाप, तो साप जिवंत झाला आणि जिवंत होऊन या ठिकाणी तो राजाला चावण्यासाठी येऊ लागला. आणि येऊ लागलेला असताना एक ऋषी त्यांना भेटतात आणि त्यांनी सांगितलं की बाबा रे, तू कुठं चाललास? म्हणले, मी त्या राजाला साप चावणार आहे आणि ते मंत्राने मी तो साप उतरवू शकतो. त्या सापाने या ऋषीला खूप मोठं धनद्रव्य दिलं आणि त्याला वापस पाठवलं. पण इकडे काय घडलेलं होतं? राजा त्या कथेमध्ये इतका एकरूप झालेला होता. त्याचा जो आत्मा होता तो आत्मा भगवंताच्या चिंतनामध्ये व्यस्त झालेला होता. शरीरावरची जी आस्था होती ती सगळी निघून गेलेली होती, अनास्था केलेली होती. शरीरातल्या इंद्रियांची सगळं तन मन धन आणि 10 इंद्रिय राजा परीक्षितीच्या प्रभूच्या चिंतनामध्ये गुंतून प्रभूच्या नामस्मरणामध्ये तो ब्रह्मरूप परमेश्वराच्या आनंदामध्ये आनंदरूप झालेला होता. मृत शरीराला सर्प चावला आणि या ठिकाणी राजा परीक्षितीला मृत्यू आलेला आहे. पण शास्त्र सांगतं की राजा परीक्षितीला मोक्ष प्राप्त झाला. कारण गीतेमध्ये सांगितलं, अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. अंतकाळी भगवंताच्या लीळांचं स्मरण करत करत, चिंतन करत करत जो प्राण सोडतो त्याला परमेश्वराची प्राप्ती होते. आमच्या देवाने सांगितलं, अनुसरले याच्या 2 घड्यापुरती. अनन्य भावाने जे परमेश्वराला जो शरण जातो ना त्याला परमेश्वराची प्राप्ती होते. आणि म्हणून आम्ही जीवनामध्ये अनुसरण घेतलं पाहिजे. अनुसरे त्यासी फिरूने दिमागे, अनुसरे त्यासी फिरूने दिमागे, अनुसरे त्यासी फिरूने दिमागे. जो अनन्य भावनेला परमेश्वराला शरण जातो ना त्याला भगवंत मागे फिरू देत नाही. राहे अंग संग समागमे, राहे अंग संग समागमे, अनुसरे त्यासी फिरूने निवाले, अनुसरे त्यासी फिरूने निवाले. आणि साप चावल्यामुळे जन्मेजय जो होता त्याने सर्प यज्ञ सुरू केला. अनेक प्रकारचे सर्प येऊन त्या यज्ञामध्ये मरू लागले. तेव्हा सर्व सर्पांनी देवतांनी परमेश्वराला विनंती केली की या जन्मेजयाला कोणीतरी समजून सांगा. तेव्हा भगवंतांनी सांगितलं की बाबा रे, ज्याचा जन्म झालेला आहे त्याचा मृत्यू निश्चित ठरलेला आहे आणि म्हणून कुठल्याही प्राण्यांची हिंसा न करता तू सुद्धा परमेश्वराचा दास बन आणि आपला आत्मोद्धार करून घे. अशा प्रकारचं निरूपण केल्यानंतर तो सर्पयज्ञ त्या ठिकाणी थांबलेला आहे. अशा प्रकारे ही श्रीमद भागवत कथा या ठिकाणी विश्रांतीला पावत आहे. आपण सर्व गावकऱ्यांनी, परिसरातील सर्व भक्त मंडळींनी अतोनात परिश्रम घेतले.